हरी वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे, करीती घोष जय जयकार, जळती दोषांचे डोंगर। क्षमा दया शांती, क्षमा दया शांती बाणभंग हे हाती, करीती घोष जय जयकार, जळती दोषांचे डोंगर। तुका म्हणे बळी त्याची एक भूमंडळी, करीती घोष जय जयकार, जळती दोषांचे डोंगर। हरी विठ्ठल 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 बोला पुंडलीकावर श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल। वीर विठ्ठलाचे गाढे, वीर विठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे, करीती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या। कृपा दादा कथेचा कृपा दादा कथेचा, कृपा कथेचा कृपा दादा कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदिवल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई। अंतराम कही आवत नाही, सिय राममय सब जग जानी। करभू प्रणाम जोरी जुग पानी, मंगल भावन मंगल हारी। द्रवभू सुदशरथ अधीर बिहारी। राम जय राम, राम जय राम, राम जय राम, राम जय राम। शरण जय हनुमंता, शरण शरण जय हनुमंता, शरण
रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा आलो रामदूता आलो रामदूता भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा जन जन हनुमंत तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मत दावया सुबंधा चल चल हनुमंत तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मत दावया सुबंधा ध्येयं सदा परिभवगनमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्त्यहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वीरविठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे करीती घोष जय जयकार थोडं कमी जळती दोषांचे डोंगर कमी जास्त झाले थोडं चला खाली घेऊनच बरोबर करायला हरी विठ्ठल विठ्ठल बोला पुंडरी गवळदा देव तुकाराम विठला 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 श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां दानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनंतं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं वीरविठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे करीती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजची कीर्तनरूपी सेवा मौजे श्री क्षेत्र कोठाळा या पवित्र पावनभूमीमध्ये आहे आणि त्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट साधा सोपा बहुतेक मंडळींच्या परिचयाचा आणि संत महात्म्यांचं साधूचं वारकऱ्याचं एका अलौकिक पद्धतीनं वर्णन करणारा अभंग आहे विठला 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 संतांना एक विशेष अशा प्रकारची उपमा या अभंगामध्ये महाराज देतात. आमचे संत, आमचे वारकरी, आमचे वैष्णव कसे आहेत? वीर आहेत. कसे आहेत? वीर आहेत. कोणाचे वीर आहेत? विठ्ठलाचे वीर आहेत. कसे वीर आहेत? गाढे वीर आहेत. वीर विठ्ठलाचे गाढे. त्यांच्या वीरत्वाचा परिणाम तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेला जो काळ आहे, जगाच्या पाठीमागं घडी घडी काळ, तो काळ मात्र संतांच्या चरणावरती नतमस्तक होतो, नम्र होतो. हा त्यांच्या वीरत्वाचा परिणाम आहे. कळी काळ पाया पडे. महाराज जगाच्या पाठीमागं लागलेल्या काळानं संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं, लोटांगण घालावं आणि तुम्ही त्यांना वीर म्हणावं. ते नेमकं करतात तरी काय? महाराज म्हणले काहीच करत नाहीत. ते फक्त माझ्या भगवन नामाचा अखंड जय जयकार करतात. करीती घोष जय जयकार, जळती दोषांचे डोंगर. ते अखंड प्रभूच्या नामाचा जय जयकार करतात, घोष करतात. त्या नामचिंतनाचा परिणाम दोषाचे डोंगरच्या डोंगर जळून भस्म होतात. आपल्याला प्रमाण पाठेत पुढं आपल्याला जायचं आहे. डोंगरच्या डोंगर जळून खाक होतात. महाराज तुम्ही त्यांना वीर म्हणता. नामचिंतनाच्या परिणामाने दोषाचे डोंगर जळून जातील असं म्हणतात. पण वीर म्हटलं की वीराकडे काय असतं? शस्त्र असतं. शूरवीर म्हटलं की शूरवीराकडे काय असतं? शस्त्र असतं. तुमचे वारकरी जर वीर आहेत, वारकऱ्याला तर कीर्तन करावं लागतं, गळ्यात विना, हातात टाळ, चिपळ्या, भजन करायचं, आणि तुम्ही त्यांना वीर म्हणता. वीर म्हटल्यावर मग त्यांच्याकडे शस्त्र पाहिजे. तुमच्या संतांकडे कोणतं शस्त्र आहे? महाराज म्हणले आमच्या संतांकडे सुद्धा शस्त्र आहे. कोणतं? क्षमा दया शांती. क्षमा असे बरं का, नाही तर आपण दया क्षमा शांती म्हणतो, पण गाथेत क्षमा दया शांती, बाण अभंग हे हाती. आमच्या संतांकडे क्षमारूपी शस्त्र आहे. आमच्या संतांकडे दयारूपी शस्त्र आहे. आमच्या संतांकडे शांतीरूपी शस्त्र आहे. अभंगरूपी बाण त्यांच्या हातात आहेत. आता आपल्याकडं जगद्गुरु तुकोबरा यांची गाथेची कथा म्हणजे चरित्र कथा चालू आहे ना.
जगद्गुरू मी सांगणार आहे पुढे, त्याच्यावर येणार आहे. महाराजांकडे अभंग हे बाण तुकोबारायांकडे आहेत, ते कधी त्यांचा भंग होत नाही. ते पुढे आपण चिंतनात बघूयात. पण असे असणारे संत, त्या संतत्वाचा त्या वीरत्वाचा परिणाम तेच या भूमंडळावर बलवान आहे. तुका म्हणी बळी तेची एक भूमंडळी करीती घोष जय जयकार. ते बलवान आहेत या भूमंडळावर. तेच चकारात्मक म्हणले महाराज. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी बलवान नाही. तेच म्हणजे संतांव्यतिरिक्त अन्यांची व्यावृत्ती केलेली आहे, संतांचाच निर्देश केलेला आहे. तुका म्हणी बळी तेची एक भूमंडळी करीती घोष जय जयकार. जळती दोषांचे डोंगर विठ्ठला 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 विठ्ठला. असा अभंगाचा सरळ सरळ भाव आपल्या समोर प्रस्तुत केला. अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या परिसरातलं हे अत्यंत पावन पुण्यवान पवित्र असणारं हे गाव श्री क्षेत्र कोठाळा, सामाजिक धार्मिक पारमार्थिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं हे गाव कोठाळा, आणि त्या गावामध्ये चालत असलेला परंपरेनं हा उत्सव किती परंपरेनं चालू आहे. सप्ताहाला 65वं वर्ष आहे. भावार्थ रामायणाच्या सांगतेच्या निमित्ताने ती 65 वर्षापासूनची परंपरा आपण सांभाळत आहात. काय कौतुक आहे महाराज. म्हणजे 5 तप होऊन गेले आणि 6व्या तपात पदार्पण चालू आहे. त्यातही भावार्थ रामायणाची कथेची सांगता. महाराज म्हणले ना, कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जान. पूर्वजांचे नवल कोण उद्धरे जान त्रिजगती. कथा जर ऐकली, परिसने म्हणजे ऐकणे, पूर्वज उद्धरून जातात. महाराज म्हणले पूर्वजांचं नवल काय सांगता, तिन्ही त्रिजगत रामाने उद्धरतं. रामायण वाल्मिकी रामायणात एक श्लोक आहे, रामापेक्षा रामाचं नाव कसं श्रेष्ठ आहे. वाल्मिकीजी म्हणले राम त्वत्तोधिकम नाम इति मन्या वहे वयम त्वयेका तारितायोध्या नामना तु भुवनत्रयम. राम त्वत्तोधिकम नाम, राम तुमचं नाव तुमच्यापेक्षा अधिक आहे, श्रेष्ठ आहे, सरस आहे. का? तुम्ही फक्त अयोध्या तारून नेली. रामप्रभूनं काय केलं त्रेतायुगात? आपली अयोध्या तारून नेली ना. सगळीच रामप्रभूचं जन्मभूमीवर फार प्रेम होतं. त्यावेळेस रामप्रभू युद्ध करून परत येत होते ना महाराज. येत असताना सीतेला त्या वानरांना वरून सांगू लागले पुष्पक विमानातून, पहा पहा ती माझी जन्मभूमी आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. रामायणामध्ये वर्णन आहे. या अयोध्येविषयी काही लोकांनी शंका घेतली ना, की अयोध्या जन्मभूमी आहे का नाही. त्याचं उत्तर तुलसी रामायणाच्या शेवटच्या कांडामध्ये आहे. फार गोड वर्णन आहे. त्यांनी सांगितलं, अतिप्रिय मोही या के वासी मम धामदा पुरी सुखरासी. इथले जे वास्तव्य करणारे लोक आहेत ते मला अत्यंत प्राणापेक्षा प्रिय आहेत, आवडते आहेत. ही माझी जन्मभूमी आहे. म्हणून रामापेक्षा रामाचं नाव श्रेष्ठ आहे. त्याचं कारण तो एका तारिता अयोध्या नामना तु भुवनत्रयम. तुम्ही फक्त अयोध्या तारून नेली, पण नाम मात्र काय करतं, तिने लोकांना तारून नेतं. मी कशा करता सांगितलं, आज रामप्रभू जरी सशरीर चैतन्य रूपानं आहेत, पण सशरीर नसले तरी ते रामायण आज तिन्ही लोक तारून नेत आहेच ना. आणि जगाला तारणारं सध्या एकच आहे, राम नाम. ऐका ना, रामायण. आवडी गाता रामायण, दुसरी उभी रामायणातली. आवडी गाता रामायण. पूर्वज उद्धरती जान. नाही 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 नाही, ही आवडी कथा परिसता रामायण दुसरी उभी. विठला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आवडी गाता रामायण. वक्त्याचे निरसे जन्म मरण आणि श्रोते संपूर्ण ब्रह्म होती. वक्त्याचं तर जन्म मरण, सांगणाऱ्या वक्त्याचं जन्म मरण निरसन होतं. मग श्रोत्याचा काय फायदा? श्रोते संपूर्ण ब्रह्म होती. सगळे श्रोते ब्रह्मरूप होतात. हे रामायणाचं अत्यंत अशा प्रकारचं श्रेष्ठ प्रयोजन आहे. आणि तुम्ही रामायण गेल्या 65 वर्षापासून ऐकता. मला तर वाटतंय तुम्हाला रामायण पाठच झाला असा. विठला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून रामकथेच्या रामायणाच्या या सांगतेच्या निमित्ताने गेल्या 65 वर्षापासून परंपरेनं चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
आणि जगद्गुरु श्री संत तुकोबरायांची चरित्रकथा, हरिपाठ, अन्नदान, दररोज रात्री कीर्तन असा भव्य दिव्य सुंदर अशा प्रकारचा उत्सव चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायण ज्यांच्या गोडवाणीतून चालू आहे ते परमश्रद्धेय परमादरणीय ज्ञानेश्वरीचे उपासक आमचे सटवाजी महाराज कानेगावकर ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. ज्यांच्या गोडवाणीतून तुम्ही जगद्गुरु तुकोबरायांची चरित्रकथा ऐकत आहात, ऐका. ते परमश्रद्धेय परमादरणीय आपल्या परिसराचं वैभव श्री हरिभक्तीपरायण हनुमानजी महाराज आवलगावकर. खरं म्हणजे महाराजांच्या मुखातून तुम्ही चरित्रकथा ऐकत आहात म्हणजे तुकोबरायांच्या जीवनाचं सखोल चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतंय, याच्यात काही शंका नाही. कारण मी सांगितलं ना, संतांच्या हातामध्ये अभंगरूपी बाण आहेत. राम तुका राम दो नाम एकंग, ओनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. रामायणाची राम प्रभूंची आणि तुकोबरायांची तुलना केली. राम तुका राम तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. त्यांचा सेतू कदाचित भंग पावला असेल, माहीत नाही. आपण मी काय गेलो नाही, बघितला नाही. तुम्ही गेला असताल, बरेच मंडळी जाणारे आहेत, मी काय पाहिलं नाही. पण तुकोबरायांचा अभंगरूपी सेतू तो कधीच भंग पाहू शकत नाही. विठला 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 विठला. आणि म्हणून गोड अशा प्रकारचं वातावरण आहे. आजचा 3रा दिवस आहे. संतांचं वर्णन करणारा अभंग आहे. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी, आनंद वाटला की भव्य दिव्य संख्येमध्ये दोनही बाजूनं भजनी मंडळी आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम गुणीजन गायक वादक मंडळी आहेत. हरिभक्तीपरायणामचे अनिरुद्ध महाराज आहेत. हरिभक्तीपरायणामचे अशोक महाराज धोंडगे अत्यंत गोड गातात. त्याचबरोबर आपल्या गावचं वैभव आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज काळे ते सुद्धा उपस्थित आहेत. दोनही महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण सुरेश भाऊ असतील, हरिभक्तीपरायणामचे सारंग महाराज, त्यांनाही धन्यवाद. गावातील सर्व भजनी मंडळी, बाहेरगावून आलेली भजनी मंडळी, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. नरवाडीकर महाराज मंडळी उपस्थित आहेत. आमच्या हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न देवबाप्पासुद्धा उपस्थित आहेत. खरं म्हणजे आता मला विस्तार करायचा, अभंगाकडे जायचं आहे, पण 1 मिनिटात सांगतो तुम्हाला. देव काऊन म्हणतात माहिती आहे का? काऊन म्हणतात? भूदेव काऊन म्हणतात? नाही तुम्हाला का? बरं ठीक आहे, मी सांगतो ऐका. तुम्हाला भूदेव का म्हणतात? त्याचं कारण असं आहे, सगळं जगत कोणाच्या अधीन आहे हो? भूदेवाच्या नाही, पुढे यायचं आपल्याला. ऐका, निस्त देवाच्या म्हणा, भू काढून टाका. निस्त देवाच्या, दैवाच्या, दोन्ही शब्द चालतील. दैवाच्या किंवा देवाच्या. सगळं जगत देवतेच्या अधीन आहे. त्या देवता कोणाच्या अधीन आहेत? नाही आणखीन पुढे यायचं मला, थांबा, गडबड करू नका. सगळं जगत देवतेच्या अधीन आहे. त्या देवता ब्राह्मणाच्या अधीन आहे. त्या देवता मंत्राच्या अधीन आहेत. ते तुम्ही म्हणल्यामुळं गडबड झाली थोडी. त्या देवता कोणाच्या अधीन आहेत? बघा तुम्ही, आपल्याला जर एखाद्या मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर आणली मूर्ती बसविली असं नाही होत. आता उद्या बसणारच आहे ना, कुठं? अयोध्येला. पण ती आणली बसविली असं आहे का? अनेक दिवसांनी उत्सव चालू आहे, रोज त्याचं आवाहन चालू आहे. मूर्ती त्यामुळे त्याला अगोदर आणलं जातं, त्याच्यात मग प्राण आणले जातात. दगडामध्ये चैतन्य आणलं जातं. पण ते कसं आणलं जातं? मंत्रानं आणलं जातं. ते सगळं जगत दैवाच्या अधीन आहेत, देव मंत्राच्या अधीन आहेत. आणि मंत्र कोणाच्या अधीन आहेत? पण माफी मागून बोलू का, ब्राह्मण मंत्र नीट म्हणणारा असला तर, म्हणजे तुमच्या समोर बोलायला, नाही तर लग्नात बऱ्याचदा प्रसंग येतो. मंत्र चळे थोडा तरी धड्याची होय वेडा. मंत्र चुकला की महाराज चांगले माणसं सुद्धा, नाहीतर मला उदाहरण द्यायला भरपूर आहेत, पण पुढे यायचंय. भार्याम रक्षतु भैरवी चा भार्याम भक्षतु भैरवी होता कामा नये. विठाला विठला 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 विठला. हो, म्हणून ते मंत्र, नाहीतर मंत्र लग्नात मंगलाष्टका म्हणणारे भूदेव असतात. राजा माझा, तुम्ही पांढरी 3ला लावलंय, मला जास्त आरडू वाटत नाही, कारण दुपारी 4 तास बोलावं लागेल रोज संध्याकाळी. राजा भी मक रुक्मी, राजा भी एकड आणि मक एकड म्हणले होते, संगती होती का? राजा भी मक रुक्मिणीस नयनी. नाही तर मंत्र चुकला की अवघड होतं. ते मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहेत. म्हणून माझ्या पदार्थाने सुभाषित सांगतो ऐका. दैवाधीनम जगत सर्वम, दैवाधीनम जगत सर्वम. सगळं जगत कोणाच्या अधीन आहे? दैवाच्या अधीन आहे, देवाच्या अधीन आहे. दैवाधीनम जगत सर्वम. आणि ते दैवा मंत्राधीनस्य. ते देव कोणाच्या अधीन आहे?
मंत्र ते मंत्रा ब्राह्मणाधीनस्य तस्मात् ब्राह्मण देवता विठला विठला विठला. म्हणून नरवाडीकर भजनी मंडळी आमचे मामा असतील, सगळीच भजनी मंडळी, आता सर्वांचं काही नाव माहीत नाही, आमचे वंदनकर आमचे नानासुद्धा सोबत आहेत, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय पूजनीय भजनी मंडळी मला या सेवेकरता ज्यांनी फोन केला गावकऱ्यांच्या वतीनं, आमचे माऊली महाराज, आमचे हरिश्चंद्र महाराज, सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा आलेला योग, चोपदार महाराज आणि गोड अशा प्रकारचं सुंदर यूट्यूब चॅनल. आपलं हे कीर्तन, आपलं गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे बरं का. जरा सज्ज होऊन बसा. सज्ज म्हणजे त्याच्या समोर यायचं नाही सरकून, फक्त जागेवरच सज्ज व्हायचं आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. विठाला विठाला आपुलकी कीर्तन सोहळा हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तुम्हाला जर पुन्हा कधी कीर्तन पाहायचं असेल तर आपुलकी कीर्तन सोहळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि मग पुन्हा हे कीर्तन त्याच्यामध्ये ऐका. विठ्ठल 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 नाही, थोडं काळ परत वेळ अपडेट राहणं गरजेचं आहे, बदलणं गरजेचं आहे, म्हणून थोडं आता तरुण मंडळी आहे तिथं अपडेट राहिलं पाहिजे. असू द्या. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आपल्याच गावची. अरे वा, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्याकडे. छान छान साऊंड सिस्टीम, गोड, अत्यंत मंगलमय वातावरण आहे. जाऊ द्या, अभंगाकडे येतो आहे का. या अभंगामध्ये महाराजांनी संतांचं वर्णन केले. तसं पाहिलं तर संतांचं अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने संत महात्म्यांनी वर्णन केले. तुकोबराय संतांचं वर्णन करतात, तो तुकोबरायांचा अधिकार आहे. उगाच कोणीच कोणाचंही वर्णन करू लागलं तर त्या वर्णनाला काही यथार्थ वर्णन होत नाही. वर्णनच करायचं असेल, आकाशाची उंची किती हे पाहायचं असेल, ज्ञानोबराय म्हणले आकाश गिवसावे तरी तयाहुनी थोर व्हावे. आकाशाची उंची किती पाहण्याकरता आकाशापेक्षा उंच झालं पाहिजे. सागराची खोली किती हे पाहण्याकरता गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा राम रावण योर युद्धम राम रावण योर युवा. राम रावण झुंजले कैसे राम रावणा सरीसे. तसं संतांची उंची किती आहे, संतांचं महात्म्य किती आहे, संतांचं वर्णन करण्याकरता संतच व्हावं लागेल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान कळो येईल कळो. तुकोबाराय संत आहेत, त्या उंचीचे आहेत, म्हणून तुकोबाराय संतांचं वेगवेगळ्या पद्धतीनं अलौकिक अशा पद्धतीनं वर्णन करतात. पण काय आहे, वर्णन जरी करत असले तरी संतांचं वर्णन ठिकठिकाणी आपल्याला दोन पद्धतीनं पाहायला मिळतं. कोणत्या पद्धतीनं? एक अंतरंगातून आणि दुसरं बाह्यरंगातून. एक अंतरंगातून आणि दुसरं बाह्यरंगातून. पण शक्यतो काय निस्त्या वर्णनाहून भागत नाही बरं का. कुठलीही गोष्ट असो, अंतरंग असो वा बाह्यरंग असो, नुसतं वर्णन केलं तरी भागत नाही. वर्णन करून ती वस्तू उभी राहीलच असं सांगता येत नाही. काय असतं, त्या वस्तूची लक्षणा करावी लागते. वेदांतशास्त्रानुसार काय करावं लागते, त्याची लक्षणा. एखाद्याला ताप आला आणि मग औषध 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 असं 50 वेळा म्हणला. औषध औषध 50 वेळा म्हणून रोग जाईल का औषध घ्यावंच लागेल? औषध म्हणून चालत नाही, औषध घ्यावं लागेल. औषध नुसतं घेता येणार नाही, त्या औषधाची लक्षणा करावी लागेल. कोणतीही वस्तू असू द्या. शास्त्रात सांगतं ना, नाही लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू नाही, केवळ नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. केवळ प्रतिज्ञा केल्यानं, केवळ उच्चारण केल्यानं वस्तूची सिद्धी होणार नाही. अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. मृदंग 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 म्हणून मृदंगाचं लक्षण करता येणार, मृदंग उभा राहणार नाही. मृदंगाची लक्षणच करावी लागेल. त्याला एका बाजूनं धुमाचा गजरा असतो, एका बाजूनं शाईपुडीचा गजरा असतो, एका बाजूनं काळी शाई लावली असते, एका बाजूनं सर्व बाजूनं त्याला वादी असते. मधलं खोड लाकडाचं असतं, पूर्वीच्या काळात मातीचं असायचं बरं का. मृद म्हणजे माती, मृद आहे ज्याचे अंग त्या नाव मृदंग असं त्याचं नाव होतं. मग ते लाकडाचं असतं आणि मग ते दोन्ही बाजूनं वाजवावं लागतं. पण वाजवताना धुमाकडून त्याला कणिक लावावी लागते. बरं का लावावी लागते? मृदंगाचार्य मंडळी, त्याचं शास्त्र असं आहे, मृदंगो मुखलेपेन करोति मधुर ध्वनी. काय? मृदंगाला त्याचं मुख जर त्या हुंड्यानं लेपलं गेलं तर तो मधुर ध्वनी देतो. म्हणजे तो सुद्धा अगोदर काहीतरी घेतो आणि नंतरच वाजतो. मृदंगही काहीतरी घेतो आणि वाजवणारा सुद्धा काहीतरी. विठला 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 विठला. बरं त्याच्याकडे काय चूक आहे? सगळेच काहीतरी आधी
आणि मगच देतात. काही बी कोणी असो, माझ्याकडे बघू नका. मी माझ्याकडे बी काही चूक नाही. अहो आम्ही ज्याच्या सत्तेनं चालतो, तुम्ही आम्ही सगळे, ते सुद्धा असाच आहे. कोण? मालक. घेसी तेव्हा विठाला 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 विठाला. म्हणून त्याची अगोदर लक्षणा करावी लागते. अपितु लक्षण प्रमाण अभ्याम वस्तुसिद्धी. संतांची सुद्धा लक्षणा केली बरं का. उगाच केवळ एकाच लक्षणाहून संत म्हणता येतं का? मोठ्या नकीचं धोतर घातलं, हे मोठ्या नकीचं, नाकापासून गंध लावला, एवढ्याहून संत म्हणता येतं का? नाही. कपडे घातले म्हणजे बरं. कीर्तन चांगलं करायला आहे, 2 तास असा टोक टक 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 बोलायला आहे की लोक वा 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 काय भारी बोलतो, काय सुंदर महाराज आहे, म्हणजे संत आहे का? कीर्तन करतो म्हणूनही संत नाही. संतांसारखा दिसतो म्हणूनही. एक जण म्हणला दिसणं बोलणं सोडून द्यावं, आमचे महाराज तुम्हाला माहीतच नाहीत, ते काहीच खात नाहीत म्हणले ते. आणि खरंच आहे. तुम्ही जर आत्ता एक महाराज आहेत बरं का, ते बाबा दादा गुरु म्हणून त्यांचं नाव आहे, नर्मदेची परिक्रमा करायलेत ते सध्या. 3 वर्ष झालं त्यांनी काहीच खाल्लं. ते त्यांनी खाल्लं नाही म्हणून त्यांना संत म्हणायचं नाही, पण ते त्यांची एक अलौकिक शक्तीच आहे ती सुद्धा. फक्त नर्मदेच्या पाण्यावर आहेत. किती दिवसापासून? 3 वर्षापासून. सोशल मीडियावर तुम्ही दादा गुरु बघितलं असेल तुम्ही. हां, काय महात्मा आहे महाराज, अत्यंत तेजस्वी. पण जाऊ द्या, ते महात्मेच आहेत, आपल्याला त्यांच्याविषयी बोलत नाही. पण केवळ खात नाही म्हणूनही संत म्हणता येत. एक जण म्हणला आमचे महाराज काहीच खात नाहीत. ते म्हणले दिवसा खात नसते, हा कोण नसल्यावर रात्री खात असते. बरं, नुसतं खात नाहीत म्हणून त्यांना संत म्हणता येत नाही. काहीच न खाणारा एक प्राणी सुद्धा आहे, तो अन्न खातच नाही. कोण? हा, काय सर्प खातो अन्न. तुकोबारायांचं प्रमाण आहे. सर्प अन्न खातो का? नाही. मग सर्प अन्न खात नाही म्हणून त्याला संत म्हणता येईल का? नाही महाराज. केवळ खात नाही म्हणून त्यांना संत म्हणता येणार नाही. संतांचं लक्षण पूर्ण होणार नाही. दुसरा म्हटला, आमचे महाराज 8-8 दिवस ध्यानाला बसतात. 8-8 दिवस जे ध्यानाला उभे राहिले एका पायावर, तर ते पुन्हा खाली बसत नाहीत. म्हणजे ध्यान केलं म्हणजे तरीही संत म्हणता येतं का? नाही. तुम्ही जर गंगेच्या कडीनं कधी गेले किंवा नदीच्या कडीला गेलात तर तिथं बी एक महात्मा ध्यानाला बसलेला असतो बरं का. कोणता महात्मा? तुम्ही जर जवळून गेले जे हरी म्हटले तरी ते तुम्हाला जे हरी म्हणत नाही. ते असाच दिसतो बघा, सगळा पांढराच. हां हां, म्हणजे आम्ही बगळेत असं म्हणायचं का तुम्हाला? विठाला 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 बगळा असा पाण्यामध्ये ध्यानस्थ उभा राहतो, एका पायावर उभा राहतो. त्याचं ध्यान असं एकाग्र दृष्टीनं असतं. तुम्ही जवळून गेले तरी तो महाराज तुमच्याकडे बघत नाही. मग लोकांना वाटलं काय एकाग्रता आहे, काय ध्यान आहे. नक्की हे प्रभूचं ध्यान करत असेल, पण तो ध्यान करतो पण कोणाचं? हा, काय ध्यान बकाचे बक ध्यान धरी, पण हा त्याच्या अंतकरणात मासा भरलेला असतो, त्याच्याकरता तो ध्यान करतो. म्हणून केवळ ध्यानावरून सुद्धा संत म्हणता येत नाही. एक जण म्हणला आमचे महाराज अंगाला भस्म लावतात, भस्म उधळणे 90 संत. काय गाडो काय अंगाला कमी भस्म लावतो का? जाता येता सगळी धूळ अंगाला लावतच ना, ती लोळतं महाराज, तेही भस्मच लावू नये. पण केवळ त्याच्यावरून सुद्धा संत म्हणता येणार नाही. विठाला 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 विठाला. मग महाराज त्यांची आपल्याला लक्षणाच करावी लागेल. आणि वस्तू व्यक्ती काही असू द्या, त्याची काय करावी लागते? लक्षणाच करावी. माणूस असू द्या, माणसाची सुद्धा लक्षणाच करावी लागते. ती 4 प्रकारानं करावी लागते. शास्त्र सांगतं अपितु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी ही. मग काय लक्षण आहे बघा तुम्ही. जसं सोन्याची 4 प्रकारानं परीक्षा केली जाते, तसं सोन्यासारख्या माणसाची सुद्धा 4 प्रकारानं परीक्षा. कोणाची परीक्षा होत नाही महाराज? हां, परीक्षा कोणाची होते का? नाही. सोन्याची परीक्षा असते. किती प्रकारानं? शास्त्र सांगतं यथा चतुर्भिः कनकं परीक्षते, यथा चतुर्भिः कनकं परीक्षते. सोन्याची 4 प्रकारानं परीक्षा. नंबर 1 निघर्षणः, नंबर 2 छेदनः, नंबर 3 ताडनः आणि नंबर 4 तापही. नंबर 1 निघर्षणः, सोनं काळ्या दगडावर घासून बघतात असं म्हणतात बरं का. आपण काय बघितलं नाही, पण असं मी वाचलंय. सोनं काळ्या दगडावर घासतात सुवर्णकार मंडळींना विचार. नंबर 1 सोन्याला घासावं लागतं. आणि एक सांगू का, एक वाक्य, ज्याला असं वाटतं ना आपल्या जीवनाचं सोनं व्हावं त्याला सुद्धा घासावंच लागतं बरं का. जीवनाचं सोनं व्हावं त्याला सुद्धा. हे आमचे अशोक महाराज काय ताना गोड गातात. अशोक महाराज तुम्ही इतक्या ताना गोड गाता, अगदी सुंदर राग गायला तुम्ही.
याच्याकरता तुम्ही काय केलं? त्याने घासलं. हा, तुम्ही काय केलं? घासलं. बर बर बर. हे दोघंही सुंदर वाजवतात बघा. तिरकिट तकता तिरकिट तकता तिरकिट तकता. हा, किती मस्त निघत आहे हे. आता मस्त वाटायलंय, पण याच्याकरता तुम्ही काय केलं? घासलं म्हणा ना, लाजू नका. अहो 8-8 तास घासावं लागतं हो. 8-8 तास. बरं, आम्ही इथं बोलायलो, एक झाला की एक श्लोक, एक ओवी, एक अमुक ते तमुक. त्याच्याकरता काय केलं? घासलं. हे परमार्थातलं नाही, संसारात सुद्धा असंच आहे. व्यवहार सुद्धा असाच आहे. व्यवहार जर आपला प्रगल्भ संपन्न व्हावा असं वाटत असेल तर संसारात सुद्धा काय करावं लागतंय? जीवनाला घासावंच लागतंय. विठाला 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 विठाला. नंबर 1 निघर्षण. हा, सोनं घासावं लागतं. सोन्याची परीक्षा पहिल्यांदा घासून आहे. छेदन हा, त्याला छेद पाडून पाहिला जातो. काय केलं जातं भाऊ? छेद पाडला जातो. वर सोनं आहे, मध्ये काही दुसरंच आहे का हे पाहिलं जातं. माता मौल्यांच्या गळ्यामध्ये एक मोठ्या मोठ्या मण्याची माळ असते बघा. त्याला काय म्हणतात? आपल्याला अनुभव नाही त्याचा, पण मी पुतळ्याची. बरं बरं बरं. हा, आमच्या पांडुरंग महाराजांच्या पिताजींना बरंच त्यांचा अभ्यास आहे महाराज. काय? पुतळ्याची. किंवा आणखीन त्याला दुसरा एक शब्द आहे महाराज, बोरमाळ. ते बोरासारखे मणी दिसतात बहुतेक. आता एवढाले मणी टप्पू टप्पू. मी आमच्या आईसाहेबांना विचारला, आईसाहेब एवढ्या मोठ्या मण्याची माळ म्हणल्यावर किती सोनं असेल? आणि एवढं सोनं जर मला घालायचं म्हणल्यावर किती कीर्तन करावं लागते? हां, म्हणजे कीर्तनावर सोनं नसतं बरं. आणि मी घालीत बी नाही. तुम्ही म्हणाल मग का घातलंस? एक जणानं चलत चलत म्हणले, महाराज राहू द्या तुमच्याकडे महिना 15 दिवस म्हणून घातलंय. विठाला विठाला विठाला. विनोदाचा भाग सोडून द्या. त्यांच्या कोणती माळ असते? ती बोरमाळ असते. ते बोरमाळ एवढे सगळं सोनंच असतं का होते? मी विचारलं, ते एवढं सोनंच आहे का? ते म्हणले सोनं नाही. मग वरून सोनं आहे, मध्ये मध्ये लाख असते. मग अशी फसवणूक होऊ नये म्हणून नंबर 2 त्याला छेद करून पाहिला जातो. छेदन हा. नंबर 3 ताडन हा, त्याला वाजवून पाहतात. सोन्याला कुठं वाजवतात का? वाजवतातच मार, वाजवून पाहतात. बघा तुम्ही, आता उन्हाळ्याचे दिवस असतात ना, उन्हाळ्याच्या दिवसात आता येणारच आहे ना, एप्रिल मे जून. मे मध्ये उन्हाळा येणार आहे. उन्हाळ्यात आपल्याला थंड पाणी प्यावं वाटतं. प्यावं वाटतं की नाही? कशातलं प्यावं वाटतं? माठातलं म्हणालो, पण माठ कोणाच्या घरी? सगळ्याच्या घरी काय? फ्रीज. प्रत्येक जण फ्रीज मधलं पाणी पितो, पण खऱ्या अर्थानं आरोग्याला चांगलं पाणी कुठलंय? माठातलं. उन्हाळ्याचे दिवस आले, आमच्या माता मौल्यांनी विचार केला माठ आणला पाहिजे. आईसाहेब गेल्या उठल्या आणि कुंभाराच्या घरी गेल्या. कुंभाराच्या घरी गेल्याबरोबर, कुंभार दादा माठ केवढ्याला दिला? विचारलं. त्यांनी सांगितलं अमुक अमुक एवढ्याला. पैसे दिले, माठ उचलला आणि घरी आल्या. असं होतंय का? नाही. त्या काय करतात? अगोदर त्या माठाला, मी म्हणतो यांना काय अभ्यास, कसं कळत असं? वाजलं की बरोबर त्यांना कळतं हक्काचं आहे का पक्का आहे. एखाद्या वेळेस आम्हाला गडबडीत पकवाज कळत नाही, कमी झालाय का जास्त झालाय, पण ते तिथलं सांगालो, पण त्यांना बरोबर ते कळतं महाराज माठ कच्चा आहे का पक्का आहे. माठ जसा वाजून पाहिला जातो ना, तसं सोनं सुद्धा वाजून पाहिलं जातं. ताडण हा. आणि नंबर 4 तापही, सोनं तापवून पाहिलं जातं. माझ्या पदरचं नाही, ज्ञानोबराय म्हणले बरं का, सोनं तापवलं जातं. त्याची शेवटची परीक्षा कशात आहे? तापवण्यात आहे. ज्ञानोबराय म्हणले ना, देवळाच्या कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू सुवर्ण सिद्धी कसू 16वा जैसा. सुवर्ण सिद्धी कसू 16वा कस म्हणजे त्याला अग्नीतून तापून पाहिलं जातं. या 4 दृष्टीनं ज्यावेळेस सोन्याची परीक्षा केली जाते ना, त्यावेळेस सोनं परिपूर्ण होतं. हे सोन्याचं नाही सांगायलो मी, माणसाचं सुद्धा असंच आहे. माणसाचं सुद्धा असंच आहे. त्याची सुद्धा 4 प्रकारानं परीक्षा केली जाते. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते तथा चतुर्भिः पुरुषेण परीक्षते. त्यात 4 प्रकारानं माणसाची सुद्धा परीक्षा केली जाते. कोणत्या कोणत्या प्रकारानं आहे का? 1 त्यागेनं, गुणेनं, शीलेनं, कर्मणाः. नंबर 1 त्यागेनं, त्यागावरून त्याची परीक्षा केली जाते. खऱ्या अर्थानं त्यानं राष्ट्राकरता, देवाकरता, देशाकरता, समाजाकरता काय त्याग केलाय, त्यागावरून त्याची परीक्षाच आहे. आणि माणूस उगं माणूस म्हणून सहज फक्त 2 हात 2 पाय कान नाक डोळे म्हणजे माणूस झाला का? नाही. माणूस त्याला माणसाहून म्हणू नका. त्यानं देवाकरता काहीतरी त्याग केलाय का म्हणून माणूस म्हणा. त्यानं राष्ट्राकरता काहीतरी त्याग केलाय का म्हणून त्याला माणूस म्हणा. त्यानं समाजाकरता काहीतरी त्याग केलाय का म्हणून त्याला माणूस म्हणा. एक वाक्य सांगतो. तुकोबारायांना विचारलं, महाराज काय तुम्ही केलंय देवाकरता? काय तुम्ही केलंय?
कोणता त्याग केलाय देवा करता? महाराज म्हणले काय त्याग करायचा राहिलाय मी? देवासाठी घेऊ दे जोग अवघा भोग त्याची यदा अवघा भोग त्याची यदा अवघा भोग त्याची यदा देवासाठी घेऊनी अवघा भोग त्याची यला अवघा भोग त्याची यला अवघा भोग त्याची यला देवासाठी घेऊ दे जोग अवघा भोग त्याची यदा देवासाठी घेऊ दे जोग अवघा भोग त्याची यदा अवघा भोग त्याची यदा अवघा भोग त्याची यदा देवासाठी घेऊनी अवघा भोग त्याची यला देवासाठी घेऊन अवघा भोग त्याची यला अवघा भोग त्याची यला अवघा भोग त्याची यला. महाराज तुम्ही देवासाठी काय केलं? महाराज म्हणले मी देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजीला. अनेक प्रमाण आहेत. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. मी संसाराची माझ्या राख रांगोळी केली देवा तुझ्या करता. आणखीन काय करायचं आहे? म्हणून देवा करता केलेला त्याग. माणसाने एकतर देवा करता त्याग करावा, एकतर राष्ट्राकरता त्याग करावा, नाहीतर सांगू आमच्या मनोज भाऊ जरांगे सारखा समाजाकरता त्याग करा. मी कोणाचं वर्णन करणारा महाराज नाही. मी कीर्तनातही बऱ्याच ठिकाणी बोललो. पण समाजाकरता ज्यानं सर्वस्व झोकून दिलं. अहो 6 महिने झाले ज्यानं घराचं तोंडच पाहिलं नाही. कोणाकरता? समाजाकरता. आणि मला आनंद वाटला बरं का. आपलं कोठाळा गाव मागे आरक्षणाच्या काळात अग्रेसर होतं. आताही अग्रेसर आहेत ना. आता जायचं आहे आपल्याला. हां किती गाड्या आहेत आपल्या इथून? तयारी झाली असेल ना थोडीफार? होईल का? पण जायचं आहे बरं. नाही खरं सांगा त्या माणसानं आपल्याकरता किती करावं? मी तो म्हणतो तुकोबारायांनी या गादीवरून कोणाचं वर्णन करण्याची आम्हाला परवानगी दिली नाही. पण तरी सुद्धा आज समाजाकरता राष्ट्राकरता झगडणाऱ्या मनोज भाऊ जरांगे सारख्या महान व्यक्तीचं जर आम्ही इथून वर्णन केलं तर नक्की माझ्या वैकुंठामधल्या तुकोबारायांना सुद्धा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण आहे तुकोबारायांनी समाजाकरता राष्ट्राकरता त्याग केला. आणि हा व्यक्ती सुद्धा कोणाकरता त्याग करतो? एवढा अजिबात कमिटमेंट नाही, काही पडद्याच्या आडून नाही. जे आहे ते रोखठोक आहे, समोर आहे, ओपन आहे सगळं. सर्वस्वी त्याग कोणाकरता? माझ्या पुढच्या पिढीचं भलं झालं पाहिजे, माझ्या समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे, माझ्या पुढच्या भविष्याला, माझ्या लेकरांना. एवढं शिकून जर माझ्या लेकरांना शेतात राबावंच लागत असेल, एवढं शिकून जर नको ती अधिकार नसताना, अधिकार उच्च असताना कमी अधिकाराची नोकरी करावी लागत असेल, आणि त्याच्याकरता आमच्या हक्काकरता आमच्या न्यायाकरता जर एक व्यक्ती लढत असेल तर त्याच्या पाठीमागं सर्वस्वी ताकदीनं उभं राहणं ही तुमची माझी जबाबदारी आहे महाराज. आणि ते आम्ही उभं राहिलंच पाहिजे. उद्याच 20 तारीख आहे. निघतायत बरेच मंडळी आमच्या गावातून, सोनपेठमधून, परिसरातून बरीच मंडळी निघतायत. आपल्यालाही जेवढ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं जाता येईल त्या पद्धतीनं जा, स्वावलंबी बनून जा. कोणावर आपला भार होऊ नये, उलट आपण एखाद्याला सहकार्य केलं पाहिजे या भावनेनं जा, गेलंच पाहिजे. आणि ते काय समाजाचं कार्य, ते कोणाचं वैयक्तिक कार्य नाही. म्हणून त्यागावरून, गुणावरून, कर्मावरून माणसाची परीक्षा केली जाते. बरं हात पाय नाही, महाराज म्हणले नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. बाकीचे काय कमी आहेत का? भरपूर आहेत. पण मनुष्य शरीर विशेष दिलंय आणि या विशेष मनुष्य शरीरामध्ये आपण राष्ट्राकरता, समाजाकरता, देशाकरता, देवाकरता काहीतरी केलं तर खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणण्यास योग्य आहोत. विठला 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 संतांनाही तुकोबार आहे, कोणालाही संत म्हणायला तयार नाही. एक सांगू का? संत महात्मे नामदेवराय तुकोबाराय एखाद्या वेळेस प्रत्येकाला कोणालाही देव म्हणतील. माऊली महाराज सगळ्यांना देव म्हणतील, पण संत कोणालाही म्हणत नाही. देव सगळ्या गाढवात देव पाहिला नाथ महाराजांनी देव म्हणतात. तुकोबाराय तर हरिदेव जगत जगदेव हरी, जगतच परमात्मा रूपाने नटलेला आहे म्हणून सगळ्यांकडे देव रूपानं पाहण्याची त्यांची दृष्टी आहे. पण ते संत कोणालाही म्हणायला तयार नाहीत. नामदेवरायांचा अभंग काय की बहुतेक, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत, करी सीते देवा करी माझे सुखे. देवा काय करायचे ते कर, पण मी कोणालाही संत म्हणायला तयार नाही. विठला 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 विठला. म्हणून
संतांचे दोन प्रकारानं लक्षण पाहिले जातात, एक बाह्य लक्षण, एक अंतर्लिंग लक्षण. शक्यतो लोक भूलतात महाराज पांडुरंग महाराज कोणत्या लक्षणाला? बाह्यरंग लक्षण. दादा अंतरंग लक्षणाला कोणी भूलतात? बाह्यरंग लक्षण दिसलं की बरं तुम्ही आम्ही भूलतो यात नवल नाही. तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं आहेत. तुम्ही रामायण 65 वर्षापासून ऐकता. किती वर्षापासून? रामायणामध्ये कोण भुललं? दोन लोक भुलले रामायणात. कोण कोण? एक ज्यांच्या दारात सेवा आहे, माफी मागून त्यांची बोलतो, ते सुद्धा एकदा भुलले. कोणाला? हनुमंतराय. काळ नेमीला त्यांना वाटलं हे माझ्या पाठाचाच आहे काय की, आळंदीला सोबतच होता काय की. हनुमंतराय त्याच्या सोबत बसले आणि हरे राम 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 हरे हरे म्हणू लागलो. पण पुन्हा कळालं हे वारकरी नाही, राम भक्त नाही, हे कोण आहे? काल नेमी आहे. बरं हनुमंतराय भुलले. जगदंबा जानकी आई साहेब सुद्धा भुलले. लखी सुवेश जग पंचक जेऊ तुलसी रामायणात वर्णन आहे. आमच्या सीताई साहेब सुद्धा भुलल्या. कोणाला? कोणाला? रावणाला. तुम्ही आम्ही भुलतो ना महाराज. माता मौल्या आजही बरेच लोक येतात ते संन्याशाचा वेश धारण करून. एकनाथ महाराज हरिपाठात म्हणतात संन्याशाला दिले नाही बहुरूपी आला. त्याच्या अगोदरचं पाहुणी तयास धन देती. त्यांचे कपडे अलंकार पाहून ते वस्त्र पाहून धन देतात. पण पुन्हा महाराज म्हणले संन्याशाला दिले नाही. तुम्ही संन्याशाला नाही दिलं, कोणाला दिलं? बहुरूपी आला. बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धारी संन्यासाचा वेश, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहून तयास धन देते. मग आपण सुद्धा बाह्य लक्षणावरून भूलतो. पण महाराज म्हणले केवळ बाह्य लक्षणावर भूलू नका. मग महाराज तुम्ही म्हणता बाह्य लक्षणावरून भूलू नका, मग नेमकं संताचं एखादं अंतरंग लक्षण सांगा. दोन लक्षण आहेत. एक बाह्यरंग लक्षण, टिळा टोपी माळा देवाची गबाळे. हे बाह्यरंग, टिळा लावणं, टोपी घालणं, कदाचित माळ घालणं. काही लोक बऱ्याचदा माळ घालतात, इच्छा नसते पण घालतात. इच्छा नसते बरं त्यांची माळ घालायची. पण आता एवढ्या वारकऱ्यात मिसळलोत, घाला महिना 15 दिवस, सप्ताह आला की जवळ, घाला महिना 15. सप्त्यापुरतं वारकरी होऊन चालत नाही महाराज. सप्त्यापुरतं नाही. ते त्याला कोणतं सिजनेबल वारकरी म्हणावं. विठाला 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 विठाला. ओ महाराज बस ठीक आहे, आम्हाला कळालं की बाह्यरंग लक्षणावरून भूलू नये. पण एखादा असा अंतरंग तुम्हाला जे अभिप्रेत लक्षण आहे ते आम्हाला सांगा. महाराज म्हणले खऱ्या अर्थानं आमचे वारकरी जर तुम्हाला पाहायचेच असले तर झुंजार ते एक विष्णुदास जगी. आमचे संत कसे झुंजार आहेत. झुंजार आहेत हो हो, निस्ते झुंजार नाहीत, वीर आहेत. अभंगाचं पहिलं चरण. वीर विठ्ठलाचे गाडे, वीर विठ्ठलाचे गाडे, वीर विठ्ठलाचे गाडे,
पाया पडे काळ पाया पडे काही काळ पाया पडे विठ्ठलाचे गाणे काही काळ पाया पडे काही काळ पाया पडे पाया पडे पाया पडे. वा महाराज, मग एखादं संतांचं तुम्हाला अभिप्रेत असलेलं अंतरंग लक्षण सांगा. महाराज म्हणले वीर विठ्ठलाचे गाढे. आमचे संत कसे आहेत? वीर आहेत, विठ्ठलाचे वीर आहेत. आम्ही वीर धुंदार करू जमदाडे मार. आम्ही कोणाचे वीर आहेत? विठ्ठलाचे गाढे वीर. आता वीर संत कुठं वीर असतात का? रामायणामध्ये 5 प्रकारचे वीर सांगितले बरं का. त्यागवीरो, दयावीरो, विद्यावीरो, विचक्षणा, पराक्रम महावीरो, धर्मवीरो, सदाश्रिता. पहिला त्यागवीर सांगितला. त्यागवीर कोणाला म्हणा? मी आत्ता त्याग सांगितला ना, तुम्ही त्यांना त्यागवीर म्हणा. ज्यांनी ज्यांनी समाजाकरता त्याग केला त्यांना त्यागवीर म्हणा. त्यागवीरो, दयावीरो. दुसरा दयावीर सांगितला. तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलं. कोण आहे दयावीर? एक पक्षी पळू लागला आणि त्या पक्षाच्या मागं दुसरा पक्षी लागला. मला वाटतं कबूतर पळू लागला, कबूतरच नाही, आणि त्याच्या मागं बहिर ससाना लागला. बहिर ससाना लागला त्यावेळेस तो कबूतर पळत पळत आला आणि एका राजाच्या मांडीवर बसला. राजाच्या पुराणातली कथा आहे. राजाच्या मांडीवर बसला. राजानं त्याच्याकडे पाहिलं. राजाला बरं दया आली त्याची. राजानं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. बहिर ससाना पाठी मागायला, ओ राजेसाहेब त्या कबुतराला सोडून द्या, ते माझं खाद्य आहे, मी त्याला खाणार आहे. राजानं त्याच्याकडे पाहिलं आणि राजाला दया आली. राजा म्हटला, बाबा तू या कबुतराला खाऊ नको, कारण सज्जनांचं चित्त कसं असतं, मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे. याला खाऊ नको. तुला जर भूकच लागली असेल तर त्याच्या वजना एवढं तुला मी माझ्या मांडीचं मांस देतो म्हणला. एका पारड्यात कबूतर ठेवलं आणि तेवढ्याच वजनाचं त्यानं आपल्या मांडीचं मांस दिलं. तो कोण आहे? राजा. राजा शिवी चक्रवर्ती, कृपाळुवा दयाळू भूती, तुळविले अंती तुळे मांस तयाचे हरी. करवर्तीला देह कापी येले मांसा, करवर्तीला देह कापी येले मांसा, करवतीला देह कापी मांसा, करवतीला देह कापी मांसा. गेले वनवासा सुख दिको, गेले वनवासा सुख दिको, गेले वनवासा सुख दिको. शरीर रक्षावे अधर्म बोले, शरीर रक्षावे अधर्म बोले, शरीर रक्षावे अधर्म बोले. काय आसे हाती तयाचिया, हो गेले वनवासा सुखाधिक, गेले वनवासा सुखाधिक, हो गेले वनवासा सुखाधिक. शरीर रक्षावे हा धर्म बोलती, शरीर रक्षावे हा धर्म बोलती, शरीर रक्षावे हा धर्म बोलती, शरीर रक्षावे हा धर्म बोलती. अत्यंत समर्पक प्रमाण. करवतीला देह कापिले मांस, गेले वनवासा शुकाधिक, शरीर रक्षावे हा धर्म बोलती. हो पहा म्हणले, शरीर रक्षण करावे हा धर्म आहे असं म्हणणार यांनी. पहा कोणाकडं? राजाशिबीकडं. किती दया आहे, म्हणून त्याला दयावीर म्हणतात. त्यागवीरो, दयावीरो, विद्यावीरो. तिसरा विद्यावीर सांगितला. राजा जनक विद्येवर किती प्रेम होतं. कथा ऐकायला बसले आणि कथा ऐकायला बसताना ते आता महाराजाचं काय असतं, कोणतेही महाराज असो, कीर्तनकार असो नाही तर कथाकार असो, ते महाराज समजा बोलायला लागले, कोणाकडे बघून बोलतात? आता दादा मला समोर बोलायला लागलेत, प्रतिउत्तर द्यायलेत, कोणताही वक्ता त्या व्यक्तीकडे बघून बोलतो. बाकीचे लोक म्हणले महाराज जनकाकडे बघून बोलायलेत, नक्की हे जनक कीर्तन झाल्यावर 500 रुपये दक्षिणा, असं त्या लोकांना शंका आली. लोक म्हणले ते काही साधू होते, साधू
साधू म्हणले महाराजाच्या कथेलाच जायचं नाही. हे महाराज तर राजाकडे बघून सांगायला, आणि महाराज स्वार्थी म्हणले. जरा परीक्षा हे कळालं, महाराज कुणबुन लागली कोणाला? महाराजांना, कथा सांगणाऱ्या महाराजांना कुणबुन लागली की लोक माझ्याविषयी अशी शंका करायला. ते सामर्थ्यवान महात्मे होते. दुसऱ्या दिवशी कथा सुरू झाली. त्यांनी आपल्या योग सामर्थ्यानं मायावी अग्नी प्रज्वलित केला. हे सगळं गाव पेटलं. आणि ते महाराज जनकजी पुढं कथा ऐकू लागले. संन्यस्त महात्मे कथा ऐकू लागले. आता ते संन्यासी जनक कथा ऐकण्यात एवढे दंग झाले की त्यांना भानच नाही. हे साधू बाकीचे संन्यासी होते. अरे बापरे म्हणले, इकडं कथा सुरू पण तिकडं गाव पेटलं ना म्हणले. आपली तर पर्णकुटी पेटली, आणि पर्णकुटीत आपली लंगोटी म्हणले पळा. कशा करता? लंगोटी करता उपरण्या करता पळायला लागले. एक जण म्हणला आपली लंगोटी जाऊ द्या, पण त्या राजाचं तर सगळं राज्य जळ. ओ राजे साहेब उठा, अहो काय कीर्तन काय भागवत ऐकता, उठा म्हणले, तुमची नगरी जळायली. राजा जनकानं जे उत्तर दिलं ते फार मोठं गोड आहे. जनकजी म्हणले मिथिलायाम प्रदिग्धायाम नमे दह्यते किंचन. इथं जे जळतंय ते माझं नाही, आणि जे माझं आहे ते कधीच जळत नाही. महाराज असं म्हणलं होतं, यांची झाकच उडाली. अरे बापरे, किती विद्येवर प्रेम आहे, किती त्या कथेवर प्रेम आहे. विद्यावीरो, यांना विद्यावीर म्हणा. पराक्रम महावीरो धर्मवीरो सदाश्रिता. 2 मिनिटात सांगतो पुढे जातो. चौथा वीर सांगितला, पराक्रम करणारा महावीर कोण आहे? हा, ज्यांच्या दारात ही सेवा आहे. तुलसीदासजी त्यांनाही काय म्हणले, किंवा तुकाराम महाराज म्हणले शूर आणि धीर. हनुमंतराय आणि तुलसीदासजी म्हणले महावीर विनवं हनुमाना राम जासु जस आप बखाना. हनुमंतराय कोण आहे? महावीर आहेत. निस्तेवीर नाही, महावीर. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत एक जणाला महावीर म्हटलं. कोणाला? अर्जुनाला. का महावीर म्हटलं माहिती आहे? महाभारती युद्ध होणार, आणि महाभारती युद्धाची बैठकी सुरू झाल्या. तुमच्याकडून किती लोक, आमच्याकडून किती लोक होतात ना बैठकी बऱ्याचदा. तुमच्याकडून कोण कोण, आमच्याकडून कोण कोण. सैन्याचं वाटप झालं. एका बाजूनं 7 अक्षोहिणी, एका बाजूनं 11 अक्षोहिणी, एवढं सैन्य होतं बरं का. पांडवांच्या बाजूनं 7च अक्षोहिणी, आणि कौरवांच्या बाजूनं 11 अक्षोहिणी सैन्य. युद्धाच्या अगोदर दुर्योधनानं बोलून घेतलं मोठमोठ्या मंडळींना. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य कोणाकडे होते? कौरवांकडं. सांगा म्हणले, किती दिवसात तुम्ही या पांडवांना मारून टाकाल, त्यांचं सैन्य संपवाल. एक एक जण उठू लागले. एक जण भीष्माचार्य उठले. अरे मी तर थकलेलो आहे म्हणले, आता मी वृद्ध झालोय, पण वृद्ध जरी झालो असलो तरी मी हे सगळं सैन्य 1 महिन्याभरात संपवून टाकतो, 15 दिवसात संपवून टाकतो. कोणी म्हणलं 15 दिवसात, कोणी म्हणलं महिन्याभरात, कोणी म्हणलं 7 दिवसात. ही बातमी देवाला कळाली. न सांगता तुम्हा. देवानं लगेच अर्जुनाला बोलवलं. इकडे इकडे म्हणले अर्जुना, तिकडे मिटिंगा चालू आहेत, कोण कोणत्या बूथवर जाणार, कोण कुठली. असंच काय तिकडं नाही वाटतं, कोण कुठली जबाबदारी घेणार. अर्जुना इकडे. अरे ते म्हणतात 15 दिवसात मारील, कोणी म्हणतं महिन्यात मारील. खरं सांग अर्जुना, हे समोर जर 11 अक्षोहिणी सैन्य, तू किती दिवसात मारशील, किती दिवसात मारशील असं देवानं अर्जुनाला विचारलं. त्यावेळेस अर्जुनाने जे उत्तर दिलं ते फार मोठं गोड आहे. अर्जुन म्हणला, खरं सांगू का देवा, कोणी म्हणेल महिन्यात मारील, कोणी म्हणेल 15 दिवसात मारील, कोणी म्हणेल 7 दिवसात मारील, पण खरं सांगू का देवा, तू जर माझ्यासोबत असशील, तू जर माझ्यासोबत असशील तर हा अर्जुन 11 अक्षोहिणी सैन्याला फक्त 1 दिवसात मारील. हा अर्जुन म्हणतो बरं का. मग देवाच्या लक्षात आलं. देव म्हणले, अर्जुना तुला तुझं शौर्य, तुझं जे वीरत्व आहे खऱ्या अर्थाने समजलेलं आहे. महावीर 11 अक्षोहिणी तुआ एके नागविले रणांगणी, तो स्वभावो कोदंड पाणी झुंजविल तू ते. तो महावीर 11 अक्षोहिणी सैन्याला मारणारा वीर तू आहेस. तुला तुझं शौर्य सांगूच का अर्जुना. अरे त्या या अर्जुनानं भगवान शंकराबरोबर युद्ध केलं. हरिश्चंद्र महाराज कोणाबरोबर? भगवान शंकराबरोबर आहे ना. एक ओवी ज्ञानोबराय म्हणले ना, तुवा संग्रामी हरू जिंतिला, निवात कवचाचा ठावो फेडिला, पोवाडा तुवा केला गंधर्वासी. विठला 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 विठला. म्हणून अर्जुन महावीर आहे. आणि शेवटचा धर्मवीरो सदाश्रित. धर्मवीर ज्याच्या नावातच धर्म आहे त्यांना धर्मवीर म्हणा. कोण? महाराज युधिष्ठिर
ते कोण आहेत? ते धर्मवीर आहे, ज्यांनी आयुष्यात कधीच अधर्म केला नाही. एकदा खोटं बोलावं लागलं देवाच्या सांगण्यावरून, त्याचंही शिक्षा त्यांना भोगावी लागली. अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, वदविले नारायणी मुखे धर्मा. अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला एकदाच, पण आयुष्यात कधीच अधर्म केला नाही. परिणाम म्हणून त्यांना धर्मवीर म्हणतात. असे अनेक प्रकारचे वीर आहेत. पण संत आमचे वीर काय आहेत? संतांना वीर का म्हणावं? वीर कोणाला म्हणावं? ज्ञानोबरायांना विचारायचं का? 2 मिनिटात आपण विचारू. ज्ञानोबराय सांगा तुम्ही वीर कोणाला म्हणतात? तर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं कोणालाही वीर म्हणून चालत नाही. निस्त युद्ध केलं तरी वीर जमत नाही. बाह्य शत्रू बरोबर युद्ध करणारालाही वीर म्हणून चालत नाही. ज्यांना आतले शत्रू 2 प्रकारचे. तुकोबाराय म्हणले रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. संतांना वीर का म्हणावं? संतांना दोघाबरोबर युद्ध करावं लागतं, जगाबरोबरही आणि मनाबरोबरही. जगाबरोबर परमार्थ करताना सोपं का? युद्धच करावं लागतं. परमार्थाला लागलेला एखादा नवीन व्यक्ती असेल, लोक म्हणतात बाबा 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 आता तर काय बघायचंच काम नाही, माळ काय घातली, गोंद काय लावला, धोतर काय, असं म्हणलं की त्याला वाटतं आपण काहीतरी चूक केली. ते परमार्थात यायचं तर ते हे म्हणते हे टाळ आणि ही माळ, म्हणजे ते इकडे राहतच नाही. लोक हे बोलतात आणि परमार्थिक याच्यातून पुढे गेला की त्याचं काम झालं. विठाला 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 विठाला. म्हणून एक जगाबरोबर युद्ध आहे आणि एक मनाबरोबर युद्ध आहे. हे 2 ज्ञानोबराय म्हणले ज्यांनी आतले शत्रू जिंकले खऱ्या अर्थानं तो वीर आहे. त्याला वीराची उपमा ज्ञानोबरायांनी त्याला दिली. ज्ञानोबराय 2-3 ओव्या खर्च करतात वीर कोणाला म्हणावं. ऐका, वीर होण्याकरता इंद्रिय जिंकावे लागतात, आतले शत्रू जिंकावे लागतात. हे बोलणं सोपं आहे, पण होणं इंद्रिय जिंकणं सोपं आहे का? कीर्तनात बसलो आम्हाला 3दा मांडी मोडावी लागते, इंद्रिय जिंकणं सोपं आहे का? नाही. कीर्तनात बसलो आमचं मन इथं लागत नाही, इंद्रिय जिंकणं सोपं आहे का? नाही. म्हणून इंद्रियावर विजय मिळवणं, ज्याने इंद्रियावर विजय मिळवला, काम क्रोधाधिक शत्रूवर विजय मिळवला, खऱ्या अर्थाने तो वीर आहे. पण हे होणं अवघड आहे. किती अवघड आहे? इंद्रिय जिंकताना किती दुःख होतं याच्याकरता ज्ञानोबराय म्हणले बरं का. पैसार साही विघडता होय ओहावरुणी वत्स काढिता ना तरी भनंग उदवडिता भानयावरुणी. एकाच ओवीत 3-3 दृष्टांत दिले. ज्ञानोबराय यांचं वैशिष्ट्य. एका ओवीत 3-4 दृष्टांत देतात आणि एकाच दृष्टांता करता 4 ओव्याहीच ज्ञानोबराय घेतात. विठाला 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 विठाला. त्या पोपटाचं उदाहरण सांगण्याकरता ज्ञानोबरायांनी 3 ओव्या घेतल्या. हे ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य आहे. या ओवीत एकाच ओवीत 3 दृष्टांत सांगितले. काय सारसाही विघडता. सारस पक्षी असतो ना, त्या सारस पक्षाला त्या सारसिनीचा वियोग सहन होत नाही असं म्हणतात. ते नदीच्या काठावर एक इकडल्या काठावर असतं आणि एक इकडल्या काठावर असतं. जोरजोरात एकमेकांकरता ते ओरडतात. इकडून तो सारस पक्षी ओरडतो, इकडून पक्षीनी ओरडते. एकमेकांचा आवाज ऐकल्याबरोबर हृदयात त्यांच्या हलकल्लोळ माजतो. इकडला आवाज ऐकला की ती सारसिनी इकडे येते आणि सारसिनीचा आवाज इकडून ऐकला की तो सारस पक्षी इकडे येतो. रात्रभर ते इकडून तिकडं करतात, पण त्यांची भेट काही होत. सारसाही विघडता. त्यांचा वियोग झाल्यानंतर त्यांना जेवढं दुःख होतं ना, तेवढं दुःख इंद्रिय जिंकताना, इंद्रियावर विजय प्राप्त करताना होतो. म्हणून सारसाही विघड. ज्ञानोबरायांना हाही दृष्टांत कमी वाटला. ज्ञानोबराय म्हणले होय ओहावरुणी वत्स काढिता. ओह कळतो का तुम्हाला? ओह 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 कशाला म्हणतात? हां, आपण सगळे शेतकरी आहेत, आपण रोज ती क्रिया करतो. मी दृष्टांत सांगितलेला आहे इथं तो मागच्या कीर्तनात, पण आता ते ओवी आली म्हणून 1 सेकंदात सांगतो. होय ओहावरुणी वत्स काढिता. ओह म्हणजे वासरू गाईच्या स्तनाला लागलंय आणि त्याला काढायचं. आपण करतो ना तसंच. वासरू शेतातून पळत येतं, बघा तुम्ही काय गोड प्रसंग असतो तो. पूर्वीच्या काळात शेतकऱ्याकडे गाईचे कळप असायचे मला. आणि गाई सकाळी शेतात जाताना भाऊ हळू पावलानं जायच्या, पण संध्याकाळी येताना धावत यायच्या. काय यायच्या धावत? कारण त्यांना माहीत आहे आपलं वासरू आपली घरी वाट पाहत आहे. म्हणून त्या गाई पळत यायच्या. आणि काय गोड दृश्य असायचं. गाई पळत यायच्या, शेपूट पाठीवर टाकायच्या, पळताना त्यांच्या त्या पायाच्या खुरानं ती धूळ उडायची. आस्तमानाला जाणारा लालबुंद सूर्य, त्या लालबुंद सूर्यानं ती धूळ चमकून दिसायची. ती धूळ सुद्धा पवित्र होती. ती धूळ, अहो आमचे जे गुरं राखणारे माणसं होते ना, त्यांना कधीच आजार होत नव्हता, कारण गाईच्या पायाची पवित्र धूळ त्यांच्या अंगावरती जायची. गाईचा पवित्र त्यांना सहवास मिळायचा. गाय पळत घरी यायची. गाय घरी पळत आली की गाय हंबरडा फोडायची. काय करायची?
आरडायची. गायीनं अंबरडा फोडला की मालकाच्या लक्षात यायचं आता वेळ झाली आहे कशाची, हा धार काढायची, दूध काढायची, गोदोहनाची. मग लगेच मालक काय करायचा महाराज, घरात जायचा, चरवी म्हणा डेचकी म्हणा, ती चरवी डेचकी घ्यायचा, त्याच्यात थोडंसं कोमट पाणी घ्यायचा आणि मग धार काढायला जाण्या अगोदर ती चरवी बाजूला ठेवायचा आणि वासराकडे जायचा आणि वासराच्या गळ्याचं ते काय सोडायचं, हा बिरड सोडण्याचा प्रयत्न करायचा. वासराला दमच निघायचा नाही महाराज. वासरू बिरड सोडायला मालक आला की पुन्हा म्हणायचं काही हे बिरडे फिटेल. कोण म्हणायचं, कधी बिरड सुटेल म्हणायचा. बिरड सुटलं की वासरू पळतच जायचं महाराज, पळतच जायचं आणि गाईच्या स्तनाला लागायचं. वासरू गाईच्या स्तनाला लागल्या लागल्या दूध येत नाही येत महाराज. तिथं वासराला प्रयत्न करावे लागतात. वासरू काय करतं, डुसण्या मारतं. ज्ञानोबराय म्हणले त्यानं डुसणी मारली. अहो तानयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पडियंतयाचे नी. वासरानं डुसणी मारली की गाय पाना सोडायची. गायीनं पाना सोडला की पुन्हा वासरू ज्ञानेश्वरीतली एक ओवी म्हणायचं, वा 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 काय दूध आहे, काय गोड आहे, निष्ठ गोड नाही पवित्र सुद्धा आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची पदराड. त्याला ही ओवी आठवायची अशोक महाराज आणि ते म्हणायचं आता मी पोट भरून दूध पितो. असं वासराने म्हटलं की कोठाळ्याचे नरवाडीचे सगळे लोक म्हणायचे याला पेव द्या पेव द्या पेव द्या. आ असंच म्हणायचे कोण. नेमकं वासरानं प्यायला सुरुवात केली आणि गाईनं पाना सोडला की तुम्ही आम्ही सगळे जातो त्याच्या दाभाडात बोट घालतो, त्याला त्याच्या जागेवर आणून बांधतो आणि सगळं दूध आपल्या डेचकीत काढून घेतो. मग वासरू तिथून लांबूनच बघतंय म्हणतंय तुमचं कल्याण होईल असं म्हणत असेल का, नाही महाराज. त्याला बाजूला काढल्यावर किती दुःख होत असेल. ज्ञानोबाराय म्हणले होय ओ हा वरुणी वत्स काढिता. त्याला बाजूला काढल्यावर जेवढं दुःख होतंय तेवढं दुःख इंद्रिय जिंकताना होतंय. विठाला 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 विठाला. एक मिनिटात सांगतो महाराजांना हाही दृष्टांत कमी वाटला. महाराज म्हणले ना तरी भनंगू दवडिता भानयावरुनी. 15 दिवसाचा उपवास आहे, 15 दिवसाचा पोटात अन्नाचा कण नाही. कोरोनाचा काळ चालू होता, तिसरी लाट संपली होती, कोणी कोणाला जे हरी म्हणायला तयार नव्हतं. हे पण 350 किलोमीटर पुण्याहून गावाकडे चलत चालतं. कोणी जवळ येऊ देत नव्हतं, कोणी बोलू देत नव्हतं. पण कोठाळ्यासारखं गाव दिसलं आणि एका मोठ्या माणसाचा कार्यक्रम चालू होता. अरे बापरे म्हणला 8 दिवस झालं चलून चलून थकलोय, गावाकडे जायची अपेक्षा होती, पोटात अन्नाचा कण नाही, काय करावं. काहीतरी मंडप दिसायला म्हणले नक्की इथं काहीतरी आहे. त्यानं विचार केला कोपऱ्यातच महाराज बसू म्हणला, मरण्यापेक्षा काहीतरी खाल्लं पाहिजे. गपचूपच आलं, मळालेले कपडे होते, एका कोपऱ्यात बसलो. सगळे काही माणसं मुख्य होते, टाईट कपडे, इथे वाडा तिथे वाडा चालू होतं. पंगत बसली, ती एका कोपऱ्यात बसली. पात्र आले, मीठ आलं, भात आला, वरण आला, जिलेबी आली, लाडू आली, बालुशाही चपात्या सगळं आलं. एक जण मला म्हणा श्लोक वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे श्लोकही झाला. पुंडली कवरदा म्हणणार हे म्हणलं जमलं रे बाबा. कोपऱ्यात बसलं, खाली मान वरी करायलाच तयार नाही. आता खातो, नाही खाल्लं तर मरतोच म्हणला. त्यापेक्षा थोडंसं कोपऱ्यात बसून गपचिप का होईना खायलाच पाहिजे. पोटात अन्नाची भूक लागलेली होती, विचार करत होता. महाराज पुंडली कवरदा झालं, घास मोडणार यानं हात घास मोडला, वरणाच्या द्रोणात बुडवला आणि तोंडात घालणार. तेवढ्यात ए कोण आहेस तू, मळक्या कपड्याचा, अरे तुला कळत नाही मोठ्यांची पंगत आहे, तुला काही निमंत्रण आहे का, हाताला धरला, उठ चाल बाहेर. हो मायबाप थोडीशी चतकोर भाकरी खाऊ द्या हो, नाही खाल्लं तर मी मरतो. अरे या पंक्तीला बसण्याची तुझी योग्यता नाही. हाताला धरलं आणि बाहेर ओढतच काढलं. जसं त्याला ओढत काढल्यावर काय म्हणत असेल त्याचा अंतकर, त्यांच्या अंतकर त्या माणसाच्या अंतकरणाला जेवढ्या वेदना होतात ना, ज्ञानोबाराय म्हणले तेवढ्या वेदना इंद्रिय जिंकताना होतात. विठला 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 विठला. जाऊ द्या, 1 मिनिटात ओळी सांगतो. पै माये पुढोनी बाळक. ज्ञानोबारायांना हाही दृष्टांत कमी वाटला म्हणून पुढे ज्ञानोबाराय म्हणले माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते. अनेक दिवसाने एखाद्या माय माऊलीला लेकरू हवं आणि मातेची याची ती अवघी बालकाची व्याप्ती. त्या आईनं सतत त्या लेकराचं संगोपन करता 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 एकुलते एक म्हणून त्याला मांडीच्या खालीच कधी ठेवलं नाही. लाडकं लेकरू 10-12 वर्षाचं झालं आणि दुर्दैवानं कोरोनात पॉझिटिव्ह आलं आणि 3ऱ्या स्टेपला गेलं. सरकारी दवाखान्यात गेलं, ते पुन्हा घरी आलं
नाही. एकुलतं एक लेकरू काय वाटलं असेल माईच्या अंतकरणाला. त्या आईच्या अंतकरणाला जेवढ्या वेदना होतात, माये पुढोने बाळक काळे नेता एकुलता एक. ज्ञानोबरायांना हाही दृष्टांत कमी वाटला. महाराज म्हणले होय का उदक तुटता मिना. पाण्यातून बाहेर काढलेला मासा किती दिवस जिवंत राहतो? दिवस नाही, प्रमाण तुम्हाला पाठ आहे. किती तास जिवंत राहतो? तासही नाही. किती मिनिट जिवंत राहतो? महाराज म्हणले जीवना वेगळी जीव जिती जीवना संगी मत्स्या मरण त्या वियोगे. त्याला जेवढं बाहेर काढल्यावर दुःख होतं. एक सिद्धांताची ओवी सांगतो, विषय संपवतो. ज्ञानोबराय म्हणले जेवढे या लोकांना हे विषयापासून दूर नेल्यावर दुःख होतं, तसंच भगवत भक्ताला, साधूला, संतांना इंद्रिय जिंकताना, इंद्रियावर विजय प्राप्त करताना दुःख होतं. म्हणून त्यांना आम्ही वीर म्हणतो. ज्ञानोबराय म्हणले तैसे विषयाचे घर, तैसे विषयाचे घर, इंद्रियाद वडिता थोर, युगांतु तो होय वीर, विराग साहती युगांतु तो होय वीर. त्याला वीर म्हणा. म्हणून तुकोबाराय म्हणले वीर विठ्ठलाचे गाढे. विठला 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 विठला. महाराज त्या वीरत्वाचा परिणाम काय? कळी काळ पाया पडे. संतांच्या वीरत्वाचा परिणाम जगाच्या तुमच्या माझ्या पाठीमागं लागलेला कळी काळ त्यांच्या चरणावर नतमस्तक घालतो, लोळण घालतो. तुम्ही तुकोबारायांची चरित्र कथा ऐकत आहात. तुकोबारायांचं नाव जरी घेतलं तरी थरथर कापतो. कोण? तुकाराम तुकाराम नाम घेता काप जगा काळ खाय. त्या काळाचं काय भीती सांगता म्हणले आम्हाला? तो काळ गुलाम. आमच्या घरी तो राब राब राबतो. तुकोबारायांची अवस्था ही उच्चतम अधिकार तुकोबारायांचा. ज्ञानोबरायांचा अधिकार तसाच आहे. ज्ञानोबरायांकडे काळ यायला घाबरतो महाराज. ज्ञानोबरायांचं प्रवचन चालू होतं आणि प्रवचन कीर्तन चालू होतं. तेवढ्यात 16व्या वर्षी ज्ञानोबरायाकडे कोण आला? काळ. एकदा 16व्या वर्षीच आला. शांत प्रवचन चालू होतं, पण त्या काळाची ताकद नाही ना मध्ये यायला. दड 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 दुड 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 पळ सुटला. पण ते घाबरून तिथं कोपऱ्यात उभं राहिलं आणि कोपऱ्यातूनच बघू लागलं. कोणाकडं? ज्ञानोबरायांकडे. कोपऱ्यातून काळ बघू लागला. काळ ज्ञानोबरायांकडे पाहतोय. हे पाहिलं 5 वर्षाच्या चिमुकल्या. हे सगळ्याच भावंडांनी पाहिलं, पण क्रमानं बरं का. पहिल्यांदा नाथरायने निवृत्तीनाथांनी पाहिलं. निवृत्तीनाथांनी पाहिल्याबरोबर पाहिलं त्याला एक इशारा केला निवृत्तीनाथांनी. काळ ज्ञानोबरायांकडे पाहतो हे निवृत्तीनाथांनी पाहिलं, त्याला इशारा केला आणि त्याच्याकडे असे 2 बोटं केली. त्याला वाटलं 2 बोटं म्हणजे 2 वर्षानं या असं म्हणायचं नाथांना. ते पुन्हा परत गेलं आणि 2 वर्षानं आलं. पुन्हा त्यांचं सत्संग प्रवचन चालूच होतं. पुन्हा बघू लागला काळ ज्ञानोबरायांकडं. पुन्हा सोपान काकानं 2 बोटं केली. सोपान काकानं 2 बोटं केल्यावर याला वाटलं काका 2 वर्षाची मुदत मागत आहे. ते पुन्हा परत गेलं आणि पुन्हा 2 वर्षानं आलं. महाराजांचा सत्संग चालू होता, कीर्तन चालू होतं. यानं दुरूनच पाहिलं, पण 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईच्या लक्षात आलं या काळाला, या यम्याला 2 बोटं म्हणजे सूचना कळणं झाली. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाई गेल्या. त्या यमाचा कान धरला. कान, अरे तुला काय कळतं का? तुला काय अक्कल आहे का? अहो माझं काय चुकलं? तुम्हीच तर 2 बोटं करत होता. अरे 2 बोटं म्हणजे 2 वर्ष नाही. एक लक्षात घे, 2 बोटं म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत तू माझ्या ज्ञानोबरायाकडे यायचं नाही. माफ करा म्हणला ना वापस गेला. जे गेला तर आणखीन नाही आला. विठला विठला विठला. म्हणून ज्ञानोबराय आजही आहेत ना महाराज, नाहीत का? ज्ञानोबरायाने संजीवन समाधी घेतली. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदू, कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदू. आजही समाधीत बसून ज्ञानोबराय भजन करतात. याची प्रचिती काही लोकांना येते महाराज. आपण प्रस्थानला जातो ना, अष्टमीला प्रस्थान होतं. अष्टमीच्या प्रस्थानच्या दिवशी वारकरी संप्रदायामध्ये एक अलौकिक घटना घडते. कोणती घटना घडते? दुपारच्या प्रहरामध्ये उत्तरार्धात प्रस्थान सुरू होतं. सगळे फडकरी, वाळकरी, टाळकरी आपली आपली दिंडी घेतात आणि प्रदक्षिणेला सुरुवात करतात. प्रदक्षिणेला सुरुवात झाल्याबरोबर जय घोषात दिंडी सुरू होते. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, धिंदा गदाग धिंता गदाग. एका लईमध्ये सगळे पखवाज वाजतात, सगळे वारकरी डोलायला लागतात, भजनात वारकरी दंग होतात. आणि अशा परिस्थितीत एक घटना घडते. कोणती घटना घडते? ज्ञानोबरायांच्या मंदिराचा कळस डोलतो, हालतो. तो कोणी एखाद्या भाग्यवानाला
दिसतो सुद्धा, त्याची प्रचिती, त्याचा अनुभव त्यांना येतो. आणि महाराज ज्ञानोबारांचा कळस हालत नाही निसता. कळस का हालतो? समाधीत बसलेले ज्ञानोबाराय तिथं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल रुक्माई या भजनाचा जय जयकार करतात. आजही ज्ञानोबारांचं भजन चालू आहे. हरी ज्ञानेश्वरांच्या समाधी मधुनी, ज्ञानेश्वरांच्या समाधी मधुनी निघताती मंजुळ स्वर. रामकृष्ण रामकृष्ण मनताती ज्ञानेश्वर. रामकृष्ण रामकृष्ण म्हणताती. म्हणून अशा वीर संतांच्या कळीकाळ पाया पडे. कळीकाळानं पाया पडावं असं ते करतात. काय करीती घोष जय जयकार, अखंड जय घोष करतात, जय जयकार करतात. करीती घोष जय जयकार, जळती दोषांचे डोंगर. अखंड जय जयकार जय घोष करतात त्या भगवंताच्या नामाचा. त्या नामाचा जय घोषाचा परिणाम दोषाचे डोंगर जळून जातात. ते नेमकं कोणत्या नामाचा जय घोष करतात? आपण सुद्धा सगळे एकदा करू. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. वीर विठ्ठलाचे गाडे कळीकाळ पाया पडे. करीती घोष जय जयकार, जळती दोषांचे डोंगर. अखंड त्या प्रभूच्या नामाचा जय जयकार करतात. जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृतीत सुद्धा ध्यान करतात, भजन करतात. स्वप्नात सुषुप्ती सुद्धा ते परमात्म्याचं भजन करतात, जय घोष करतात. त्याचा परिणाम जळती दोषांचे डोंगर. पर्वताच्या पर्वत, पापाचे कळप पळती पुढे, किंवा पाप जळून भस्म होतं, संपतं, नष्ट होतं. जळती दोषांचे डोंगर. महाराज तुम्ही तुमच्या संतांना वीर म्हणता, शूर म्हणता. मग वीर शूर म्हणलं की संतांकडं काय असलं, त्या वीराकडं काय असलं पाहिजे? कारण बघा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालापासूनचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज निष्ठेवीर नव्हते, महावीर होते. महावीर होते महाराज. छत्रपतींच्या कालावधीमध्ये महाराजांकडे कोणतं शस्त्र होतं भाऊ? शत्रूवर हल्ला करण्याकरता तलवार होती आणि स्वतःचं रक्षण करण्याकरता ढाल होती. ढाल आणि तलवार नावाचं शस्त्र छत्रपती महाराजांच्या कालावधीमध्ये होतं. काळ पुन्हा बदलला, काळ बदलला, शस्त्र बदललं. पुन्हा काळ शस्त्र कोणतं आलं? एक भली मोठी बंदूक, रायफल, आहे की नाही, लांब की लांब. काही लोकांच्या बैठकीत असायची बघा, गोळ्या नसायच्या पण बंदूक, भीती वाटायची. ओ यांच्याकडे बंदूक म्हणलं यांना काय बोलावं. गोळ्यात नसायच्या पण असायची, असत्यान बी काही लोकांकडं. ती भली मोठी बंदूक होती. आता काळ बदलला, बंदूक ती लांबकी गेली. आता छोटंसं ते काय स्टेन गन आली ना. आता काळ बदलला, शस्त्र बदललं. महाराज शूरवीर म्हटलं की त्याच्याकडे काय असतं? शस्त्र असतं. तुम्ही तुमच्या वारकऱ्याला कसं काय वीर म्हणता? अहो तुमच्या वारकऱ्याच्या गळ्यात तर विना आहे, हातात टाळ आहे, भजन करतात चिपड्या, आणि कसलं शस्त्र आहे? महाराज म्हणले आमच्या वारकऱ्याकडे सुद्धा शस्त्र आहे. कोणतं शस्त्र आहे? क्षमा, दया, शांती, बाण, अभंग हे हाती. आमच्या संतरूपी वारकऱ्याकडं, संतरूपी वीराकडं कोणतं शस्त्र आहे? क्षमारूपी शस्त्र आहे, दयारूपी शस्त्र आहे. एकनाथ महाराजांकडं कोणतं शस्त्र होतं? क्षमारूपी शस्त्र होतं. महाराजांच्या अंगावर येवन अंगावरी 108 वेळा थुंकला, पण प्रसाद देऊन मुक्त केला. तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यापैकी एका टाळकऱ्याच्या पत्नीला असं वाटलं माझे मालक महाराजांच्या नादी लागून काय हे रोज हे गाव ते गाव. मला वाटतं शिवबा कासारांच्या मंडळीला वाटलं, आहे का नाही? बरोबर आहे का? त्यांच्या मंडळीला वाटलं काय हे त्यांच्या नादी लागलेत, रोज उठलं की हे गाव, रोज उठलं की ते गाव. पण तिनं जरा कपट बुद्धीनं, वेगळ्या बुद्धीनं मालकाला सांगितलं, मालक मला असं वाटायलंय तुम्ही ज्या महाराजांबरोबर भजन कीर्तन करत फिरता ना, त्या महाराजाला आपल्या घरी घेऊन या, त्यांची सेवा मला सुद्धा घडू द्या. असं वरून बोलली, पण मनात कपट होतं. महाराज रात्री महाराज याला हे भोळ्या भावनेनं ठीक आहे आणतो म्हणले.
काय माझं भाग्य उद्याला आलं. माझ्या मंडळीला वाटलं की तुकोबाराय माझ्या घरी यावेत, याला वाटलं काहीतरी बदल होईल, म्हणून त्यानं तुकोबारायांना घेऊन आला. आदल्या दिवशी मुक्काम झाला, भोजन झालं, सायंकाळची विश्रांती झाली. सकाळी सकाळीच उठली महाराज ती आणि 3 वाजता हीटरचं बटन टाकलं. नाही त्यावेळेस हीटर नव्हतं. 3 वाजता तिनं ते पाणी तापायला ठेवलं. कशा करता? ती म्हणली मला महाराजांची सेवा करायची. महाराज स्नानाला बसले, माझ्या मालकाला घेऊन जातो का? या गावला आणि त्या गावला भजन कीर्तन करायला होतो, ही तुला आदल घडवते म्हणली. उकळतं पाणी घेतलं आणि तुकोबारायांच्या अंगावरती टाकलं. महाराज म्हणले दळे माझी काया लागला ओनवा, दावरे केशवा माय बापा. महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली, पण तिला एका शब्दानं बोलले नाही. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रति काय करी. ज्याच्याकडे क्षमा नावाचं शस्त्र आहे ना, दुष्टतेला काहीच करू शकत नाही. एखाद्यानं आपल्याला एखादी शिवी देऊ द्या, तुम्ही त्याला काहीच बोलू नका, प्रतिकारच करू नका. ते तुम्हाला 4-2 शिव्या देईन, पण कंटाळून जाईल. शेवटी ते म्हणलंच ना तुम्हाला, अरे मी तुला इतक्या शिव्या द्यायलो तरी तू काहीच म्हणत नाहीस, त्याला एकच उत्तर द्यायचं, बाबा तू काहीतरी द्यायलास, माझ्याकडून काही घ्यायलास का? शिव्या तरी का व्हाय ना द्यायलास. विठ्ठल 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 क्षमा दया शांती प्रत्येक पदावरती आपल्याला अर्धा तास बोलता येईल एवढं विस्ताराचं चिंतन आहे. पण आमच्या संतरूपी वीराकडं क्षमा दया शांती हे शस्त्र आहेत. नाथ महाराजांकडे शांतिरूपी शस्त्र होतं, तुकोबारायांकडं नामदेवरायांकडं दया क्षमा हे सगळे शस्त्र त्यांच्याकडे होते. म्हणून क्षमा दया शांती बाणा भंगे ह्याती करीती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. त्या वीरत्वाचा परिणाम, त्या शस्त्राचा परिणाम, त्या नामाचा परिणाम. संत महात्म्यांकडे एवढं बल आलं, एवढं बलवान ते झाले. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. ते एवढे बलवान आहेत. तुकोबाराय म्हणले एवढे नाही, या पृथ्वी तलावर तेच बलवान आहेत अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे बरे, तुका म्हणे बरे, तुका म्हणे बरे, तुका म्हणे बरे, तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी. तुका म्हणे बरे, तुका म्हणे बरे, तुका म्हणे बरे, तुका म्हणे बरे, तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी, तुका म्हणे बरी. तेची एक भूमंडळी, तेची एक भूमंडळी करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. तेची एक भूमंडळी, तेची एक भूमंडळी करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी करीती घोष जय जयकार, जळती दोषांचे डोंगर. या पृथ्वी तलावर संतच बलवान आहेत. 2 लोक बलवान आहेत. आपण धनानं संपत्तीनं बलानं असू,
पण आपण धनानं संपत्तीनं जरी बलवान असलो तरी एक परमात्मा बलवान आहे आणि दुसरे संत बलवान आहेत. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम भगवद्गीता सांगते. या न्यायानं त्या भगवंताच्या बलानं संत सुद्धा बलवान आहेत. म्हणून तुका म्हणी बळी तेची एक भूमंडळी करीती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर झालेली सेवा. स्वानंद शिकनवासी सद्गुरु जोग महाराज ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी महाराज स्वानंद शिकनवासी श्री संत मोतीराम महाराज मारुती महाराज भगवान बजरंग बलीचा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी विराम. सर्व ग्रामस्थ मंडळी माता भगिनी पुरुष मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय तुम्ही बहुसूज्ञ श्रोते आहात. चांगलं ऐकणारी मंडळी आहात. खरं म्हणजे आपल्या परिसरात काही मोजकी गावं आहेत की ज्यांना चांगलं ऐकावं वाटतं. नाही तर अवघड झालं आहे. आता आम्हाला टेन्शन येतं महाराज कधी. तुम्ही म्हणाल कसं काय कीर्तनानं टेन्शन यावं का जावं. हां आता कीर्तनकाराला टेन्शन आलं होते लोकांचं कवा घालील असा प्रश्न आहे. कधी कधी लोक आम्हाला म्हणतात महाराज हसवा बरं का महाराज गाणे म्हणा बरं का. आता ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि तुकोबरायची अभंग पाठ कशाला करायचे मग गाणेच शिकलेले बरे. असा अवघड प्रसंग आहे. जाऊ द्या समाजाचा तो कल आहे तिकडं. पण समाजाचा कल जरी असला तरी वार आहे तसं उधळून कसं जमेल. ठीक आहे असं अशा ठिकाणी मग थोडं बरायला बोलायला जरा आता नाहीलाच असतो आमचाही. आम्हालाही कीर्तन झाल्यावर पाकिट घ्यावं लागतं. म्हणून एखादं कोणी मनाचं म्हणलं तर मना होईल. काय आम्ही काय तेवढे वैराग्यवान महात्मे आणखी जेव्हा येईल तेव्हा बघू काय की नाही. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळींच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला विराम. बोलण्याच्या ओघात एखादा वेळा वाकडा शब्द गेला असेल आईवडिलांचं अंतकरण करून क्षमा करा अशी प्रार्थना करतो आणि माझी वाणी या ठिकाणी थांबवतो. चाल म्हणायची बरोबर. हॅलो हॅलो हरिभक्त परायण